रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार, मी चंद्रशेखर दीक्षित. मी तुम्हाला थोडक्यात ग्रामायण आणि आजचे आपले पाहुणे दोघांविषयी सांगणार आहे. वर्ष 2012 साली स्वामी विवेकानंदांची 150वी जयंती देशभर साजरी करण्यात आली. अनेक आयामांअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यातीलच एक आयाम होता ग्रामायण. ग्रामायण या नावाने अनेक कार्यक्रम पुढेही सुरू ठेवण्यात आले. ग्रामायण प्रतिष्ठानाची सुरुवात झाली ती प्रकल्पदर्शन सहल या उपक्रमाद्वारे. ग्रामायण प्रतिष्ठान अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध विषयांच्या कार्यशाळा, ग्रामीण स्वनिर्मित वस्तूंचे विक्री विषयाच्या कार्यशाळा, ग्रामायण सेवा प्रदर्शन आयोजित केले जाते. गायीच्या शेणापासून विविध कलाकृती बनवण्याचे तसे पंचगव्य निर्मित वस्तूंचे प्रशिक्षण गोमय समृद्धी वर्कशॉपच्या माध्यमातून दिले जाते. कोविड-19 नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमांवर बंधन आले तेव्हा ग्रामायणने ऑनलाईन कार्यक्रमाची शृंखला सुरू केली. 14 जून 20 पासून ग्रामायणने आभासी पद्धतीने सेवा गाथा, उद्यम गाथा, ज्ञानगाथा, चिंतन गाथा, ग्रामायण कट्टा, कोविड जनजागृती सप्ताह तसेच भूमी सुपोषण 15 असे अनेक बेस कार्यक्रम घेतले. फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन मिळाले तर अनेकांचा परिचय सर्वसामान्यांना झाला. आजच्या कार्यक्रमाचे आपले वक्ते श्री रवींद्र कर्वे यांचा शाळेपासून संघाशी संबंध आला. 74 पासून ते विद्यार्थी परिषद मुंबईमध्ये सक्रिय सहभाग होता. नंतर 4 वर्ष त्यांनी पूर्णवेळ मुंबई संघटन मंत्री म्हणून आपल्या जबाबदारी सांभाळली. पूर्णवेळ जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर TJSB बँकेत 28 वर्षे निवृत्तीपर्यंत कारकीर्द. बँकेच्या विस्ताराबरोबरच या कालावधीत विद्यार्थी परिषद, संघ परिवाराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांच्या मध्ये सक्रिय सहभाग. निवृत्तीनंतर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार. गरीब पण हुशार मुलांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी मदत करण्याचे काम विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून 2008 पासून सुरू केले. मार्च 2021 पर्यंत विद्यार्थ्यांना 7,61 लाख रुपयांची मदत 40 कार्यकर्त्यांच्या मदतीने केली गेली. याशिवाय रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात शाळांचे निर्माण केले गेले. त्यासाठी आतापर्यंत 3,32 लाख रुपये निधी संकलित केला. या कार्यक्रमात आपण प्रश्न विचारू शकता. फक्त त्यांचं भाषण संपल्यानंतर त्यांना प्रश्न विचारावा एवढी विनंती. धन्यवाद. आता मी रवींद्रजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं भाषण सुरू करावे. हॅलो, नमस्कार. मी आता परिचय केल्याप्रमाणे रवी कर्वे. मी तसा विद्यार्थी परिषदेचा सुरुवातीला संघाचा, नंतर विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता. हॅलो, हॅलो, आवाज येतोय तुमचा? हो, आवाज येतोय तुमचा. हा. नंतर विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता. आणि माझ्या प्रोफेशनल करिअर मध्ये मी TJSB बँकेमध्ये एकूण 28 वर्ष होतो. मॅनेजर पासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह पर्यंत. आणि 9 वर्ष मी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून होतो. 2010 ला मी निवृत्त झालो. आम्ही जेव्हा विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून थांबलो त्यावेळेला एकाच वेळेला 3-4 कार्यकर्ते मुंबईतून आम्ही थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समारोपाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एकत्र चहा प्यायला जवळच्या एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि जात असतानाच
तिथे केशवराव केळकर भेटले, विश्व हिंदू परिषदेचे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते, आणि त्यांचाही स्वभाव असा गप्पा टप्पा करण्याचा, टोप्या उडवण्याचा असा असल्यामुळे तसं त्यांनी सुरुवात केली. आणि नंतर त्यांनी जाता जाता एक गोष्ट सांगितली जी माझ्या आयुष्यभर लक्षात राहिली, किंवा तेच माझं एकूण पुढे काय करायचं ह्याच्याबद्दलचं एक प्रेरणा स्रोत राहिला. ते म्हणाले, तुम्ही आता पूर्ण वेळ म्हणून थांबाल आणि आत्तासारखं तुम्हाला उंडाराला मिळणार नाही, तुमची नोकरी सुरू होईल, व्यवसाय सुरू होईल, तुमचा संसार सुरू होईल आणि वेळेला मर्यादा येतील. फक्त म्हणाले एक काम करा, हा जो सामाजिक जाणीवेबद्दलचा दिवा तुमच्यामध्ये प्रज्वलित झालाय तो विझू देऊ नका, तो बारीक करा. म्हणजे आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर जेव्हा अशी वेळ येईल की तो आपण मोठा करू शकतो तर तो मोठा करता येईल, पण जर विझवला तर तो परत लावता येईल का नाही हे सांगता येणार नाही. आणि मी माझ्या बाबतीत काय केलं असेल तर तो दिवा विझून दिला नाही. म्हणजे संबंध सर्व्हिस पिरियड मध्ये देखील कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने संघाच्या सगळ्या संस्थांशी संबंधित राहिलो, त्यांना काही ना काही माध्यमातून मदत करत राहिलो. आणि ज्या वेळेला रिटायर होण्याचा कालावधी जवळ आला तेव्हा मी 1-2 वर्ष आधीपासून पोस्ट रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली की नेमकं काय करायचं, कारण आपण फोकस असल्याशिवाय भरीव काम काही करता येत नाही. त्यामुळे मी माझ्या डोळ्यासमोर 2 आयाम ठेवले, एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य. सुरुवातीला मी आरोग्यासाठी नाना पालकर स्मृती समिती, अनेकांना माहिती असेल, परळला. मला दोन्ही कानात लागले, ऐकायला येत आहे? मला बोललं की माझा आवाज येतो. मी हे कॅन्सल किंवा सेव्ह होत नाही बघितलं. तर मी नाना पालकर स्मृती समितीचं काम करायला सुरुवात केली आणि 5 वर्ष मी तिथे काम करत होतो, कार्याध्यक्ष होतो. आता विद्यार्थ्यांचं काम खूपच वाढलं, त्याच्यामुळे रोज 1-3 तास जाण्या येण्यातला वेळ हा परवडत नाहीसा झाला. आणि म्हणून ह्याच वर्षी मी त्यांना म्हटलं की आता मी कमिटीमध्ये याच्या पुढे राहणार नाही. पण तिथेही 5 वर्ष चांगल्या प्रकारे मी योगदान करू शकलो. प्रामुख्याने आर्थिक उभारणी हाच माझा तिथे देखील विषय होता. आणि त्याच वेळेला विद्यार्थ्यांसाठीचं काम मी रिटायर व्हायच्या थोड्या आधी 2 वर्षापासून सुरू केलं. आणि 3 शाळा त्यावेळेला आपण रायगड जिल्ह्यामध्ये रातवड, उसर आणि वडघर अशा 3 शाळा बांधल्या 8-9च्या दरम्यान. आणि त्या शाळांच्या वेळेमुळे अनेक वेळेला त्या भागात जाण्याचा प्रसंग आला. आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मुंबईतले जे विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे जे पालक आहेत त्यांना फक्त विद्यार्थ्यांच्या फीचा प्रश्न असतो, पण जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्यांना फी आणि जर शहरात जायचं तर राहण्याची व्यवस्था असं दुपटीपेक्षा जास्त शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांना खर्चाचा हे होतो. आणि त्याच्यामुळे अनेक मुलांचं शिक्षण हे नाईलाजानी मग काहीतरी करायचं म्हणून BA BCom जवळच्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये करतात, पण एवढ्यावरच ते थांबतं. पोटेन्शियल असून सुद्धा इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मा, मॅनेजमेंट असे जे सगळे चांगले कोर्सेस आहेत अशा ठिकाणी जाण्याचे त्यांना हे राहत नाही, ऑप्शन शिल्लक राहत नाही. आणि म्हणून मग अशा विद्यार्थ्यांसाठी, आणि दुसरा जो भाग आहे तो मुंबईमधले पण जे अल्प उत्पन्न गटातले विद्यार्थी आहेत, प्रामुख्याने सगळ्या झोपडपट्ट्या. म्हणजे मुंबईचा विचार केला तर जवळजवळ
60-70% लोक हे झोपडपट्टीत राहतात आणि केवळ 25-30% लोक हे चांगल्या बिल्डिंग मध्ये किंवा अशा ठिकाणी राहतात. आणि हा जो सगळा वर्ग आहे ह्यांचं उत्पन्न अनेक मुंबईतलं किंवा जवळजवळ सर्व झोपडपट्ट्या फिरल्यानंतर असं लक्षात आलं की झोपडपट्टीतल्या माणसाचं उत्पन्न दोघांनी कमवलं नवरा बायकोनी तरी सुद्धा ते 25-30 पुढे जात नाही हजाराच्या. आणि मग आरोग्य आणि शिक्षण हे दोन्ही गोष्टी आल्या की ते सगळं ठप्प होतं. आणि म्हणून मग असे शहरी भागातले अंडर प्रिव्हिलेज अल्प उत्पन्न गटातली मुलं आणि अन्य ग्रामीण भागातली मुलं ह्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार माझ्या मनात आला. मी माझे सहकाऱ्यांशी तो बोललो आणि त्याच्यातून खरं म्हणजे ह्या विद्यार्थी विकास योजनेची सुरुवात झाली. सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणात अगदी 10-15 विद्यार्थ्यांपासून आम्ही सुरुवात केली. त्यावेळेला तर असं होतं की जो देणारा आहे तो डायरेक्ट त्या विद्यार्थ्याला किंवा त्या कॉलेजची फी तो भरायचा. नंतर वाढायला लागल्यावर असं लक्षात आलं की हे काही प्रॅक्टिकल नाही किती आयडियल असलं तरी. आणि मग आम्ही इथे एक टिपटॉप एंटरप्राइज म्हणून आहे, त्यांचा ट्रस्ट आहे मनोजभाई शहांचा, त्यांच्याबरोबर टायअप केलं की आम्ही जेवढे पैसे गोळा करू तेवढे पैसे त्यांनी आम्ही ज्या विद्यार्थ्यांना सांगू त्यांना ते द्यायचे. ती व्यवस्था 1-2 वर्ष चालली. काम आणखीन मोठं झालं आणि मग तेही प्रॅक्टिकल नाही असं लक्षात आलं आणि मग एक स्वतंत्र एनजीओ स्थापन करावा असा विचार सहकार्यांशी बोलल्यावर मनात आला. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि त्याच वेळेला सेवा सहयोग फाउंडेशन जी आपल्याच परिवारातली एक संघटना आहे त्यांच्या असा प्रस्ताव आला त्यांच्याकडून की तुम्ही स्वतंत्र एनजीओ न करता तुम्ही आमच्या सर्व ऍक्टिव्हिटीज ह्या तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी सुसंगत आहेत. आणि संजयजी हेगडे जे त्याचे एक संचालक आहेत त्यांनी तो प्रस्ताव दिला आणि ते सगळं झाल्यानंतर मग असं लक्षात आलं की हे जास्त सोपं आहे. एक नवीन संस्था जन्माला घालायची, त्याचं सगळं बाळंतपण करायचं, त्याच्या सगळ्या सरकारी पूर्तता करत राहणं त्याच्यापेक्षा हे फार सोपं आहे. आणि आम्ही सेवा सहयोग फाउंडेशनला जोडलो गेलो आणि नाऊ वी आर पार्ट ऑफ सेवा सहयोग फाउंडेशन. आणि हे वाढत आता दरवर्षी साधारण 2 कोटी रुपयांच्या आसपास फी आपण विद्यार्थ्यांना देतो. आणि गेल्या वर्षीचा विचार केला तर एकूण 336 विद्यार्थी महाराष्ट्रातले एकूण 29 जिल्हे ज्याच्यामधले विदर्भातले देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता आपण विद्यार्थ्यांना मदत करतो. आणि ह्या सर्व याच्यात पहिल्यापासून आपण काही निश्चित संकल्पना राबवल्या, त्याचा पाठपुरावा केला, त्याच्यात कुठेही ढिलेपणा येऊन दिला नाही. उदाहरणार्थ जे विद्यार्थी आपण निवडतो त्याच्यात आपण अशी अट घालतो की त्याला 10वीला किमान 90+ मार्क पाहिजेत, 12वीला 75 ते 80च्या दरम्यान मार्क पाहिजेत. आणि सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षेत आहेत आपण प्रामुख्याने हे सगळे पैसे देतो. हे स्पर्धा जे सगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मा असेल, मॅनेजमेंट कोर्सेस असतील, या सगळ्यांसाठी देतो. तर अशा कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मार्क चांगले हे त्याला स्पर्धा परीक्षेत मिळाले पाहिजेत तरच आपण त्याला निवडतो. सुरुवातीला त्याला सांगतो की तू व्हॉट्सअपवर तुझे 10वी-12वी CET किंवा नाटा नीट यांचे मार्क पाठव. ते जर आपल्याला सॅटिस्फॅक्टरी वाटले तर आता सगळ्या महाराष्ट्रभरात जवळजवळ 40-50 कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या मुलाची होम व्हिजिट होते. होम व्हिजिट मध्ये आपण प्रामुख्याने 2 गोष्टी बघतो. एक, घरातलं वातावरण कसं आहे, कारण घरातलं वातावरण खूप पोषक असल्याशिवाय माझा मुलगा खूप शिकलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा आई वडिलांची आणि मुलाची अशी सगळ्यांची असल्याशिवाय
तो लॉंग टर्म मध्ये परफॉर्मन्स नाही देऊ शकत. कदाचित तो शॉर्ट टर्म मध्ये एखादी परीक्षा चांगल्या तऱ्हेने पास होऊ शकतो, पण आई वडिलांची देखील तेवढीच हे नसेल, तीव्र इच्छा नसेल आणि त्याच्या पाठीमागे उभे राहण्याची त्यांची तयारी नसेल तर तसं होत नाही. त्यामुळे ते घरातलं वातावरण, मुलाचा परफॉर्मन्स, या दोन गोष्टी बघून आपण त्याला आयडेंटिफाय करतो, त्याला आपला फॉर्म इश्यू करतो आणि मग पुढची प्रोसेस सुरू होते. याच्यात आपण कुठेही असं म्हणत नाही की आम्ही कॉलेजची फी देऊ, आम्ही वसतिगृहाचा खर्च करू, कारण आपली यातली भूमिका स्पष्ट आहे की यातली प्राथमिक जबाबदारी ही त्या कुटुंबाची आहे. त्यांची ताकद तेवढी नाही, म्हणून आपला रोल हा सपोर्टिव्ह आहे, त्यांना मदत करण्याचा आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला होम व्हिजिट होते तेव्हा आपण विचारतो की बाबा तुमचा मुलगा मुलगी कॉलेजला जाणार आहे, तर तुम्ही काहीतरी तयारी केली असेल, तुमचा हात पोचत नसेल. मग ते म्हणतात की हा आम्ही 40,000 पर्यंत 50,000 पर्यंत उदाहरणार्थ आम्ही जमा केले, पण फी 75,000 आहे, लाख आहे, 1.25 लाख आहे. मग हा जो शॉर्टफॉल आहे तो आपण त्यांना एक रकमी देतो आणि ह्याच्यात आपण पॉलिसी म्हणून सुरुवातीपासून एकही रुपया देणगीदारांकडून कॅश घेत नाही आणि एकही रुपया विद्यार्थ्याला कॅश देत नाही. 100% चेकने आपण पैसे घेतो देणगीचे आणि 100% एकतर सगळ्या फिया ह्या आता गेल्या 2 वर्षापासून तर असं आपण सुरू केलंय की त्यांची जी फॅमिली कॉन्ट्रीब्युशन असेल ती त्यांनी सेवासहयोगच्या अकाउंटला भरायची आणि आपण एक रकमी कॉलेजची फी त्या कॉलेजला देतो. तसंच वसतिगृह असेल तर वसतिगृहाची फी डायरेक्ट देतो. फक्त ज्या ठिकाणी तो वसतिगृहात राहत नाही, कुठेतरी रूम घेऊन 2-3 मुलांबरोबर राहतो, मग अशा ठिकाणी साधारण त्या शहरातला खर्च लक्षात घेऊन आपण त्याला एक 3 महिन्याचे किंवा 4 महिन्याचे पैसे एकदम देतो आणि त्याला असं म्हणतो की दर महिन्याला तू मॅक्झिमम जे ठरलेले पैसे आहेत, उदाहरणार्थ 5,000, 6,000, 8,000 तेवढेच काढायचे. जर एकदम तू 10,000, 15,000 त्यातले काढलेस तर तुला पुढल्या वेळेला आम्ही पैसे देऊ शकणार नाही, कारण जास्त काढले याचा अर्थ कुठल्या तरी दुसऱ्या अडचणीसाठी घरातल्या किंवा अशा काही कारणासाठी ते पैसे वापरले गेले आणि आपला मूळ हे असा असतो की अन्य कारणांमुळे ह्याचं शिक्षण अफेक्ट होऊ नये, ते कंटिन्युअस चालू राहावं म्हणून ही व्यवस्था आपण केली. आणि 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर जेव्हा तो पैसे परत पुढले मागायला येतो तेव्हा त्याला असं सांगतो की तुझ्या बँक स्टेटमेंटची झेरॉक्स तू पाठवायची की तू हे पैसे वापरले कसे. पण सर्वसाधारण अनुभव हा अतिशय चांगला आहे आणि खूप असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनी असं म्हटलं की व तुम्ही एवढे दिले ते, पण त्यातले 4,000 आता शिल्लक आहेत, त्यामुळे पुढल्या वेळेला तेवढे पैसे तुम्ही आम्हाला कमी द्या. इतक्या चांगल्या प्रकारे हे सगळे पैसे वापरले जातात. वेगवेगळ्या विद्याशाखांचा विचार केला तर आता सर्व विद्याशाखांमध्ये म्हणजे या वर्षीचा आता 20-21 जे वर्ष शैक्षणिक वर्ष संपलं तर त्याचा विचार केला तर एकूण इंजिनिअरिंग मधले 129 मुलं इंजिनिअरिंग कॉलेज मधले आहेत विविध त्यातल्या शाखांमधून. मेडिकल मध्ये या वर्षी प्रथमच मोठ्या संख्येने विद्यार्थी आपण आयडेंटिफाय करू शकलो. एकूण 20 विद्यार्थी एमबीबीएस आणि जे सगळे गव्हर्नमेंट कॉलेजला आहेत, कारण आपण प्रायव्हेट कॉलेजला एमबीबीएसला पैसे देत नाही, त्यामुळे 20 विद्यार्थी, बीडीएस डेंटलला 5 विद्यार्थी, त्याच्यानंतर फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीला 5 विद्यार्थी, नर्सिंगला 7 विद्यार्थी, असे एकूण 43 विद्यार्थी हे केवळ मेडिकल पॅथीमध्ये यावर्षी आहेत. आणि कॉलेजचा विचार केला तर सगळी प्रथितीयस कॉलेजेस म्हणजे मुंबईचा विचार केला तर एसपी कॉलेज असेल, व्हिजेटीआयला आता जवळजवळ 23-24 विद्यार्थी फक्त व्हिजेटीआयला आहेत. एसपी कॉलेजला 7 ते 8 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर सोमय्या कॉलेज, विद्यालंकार कॉलेज, विवेकानंद कॉलेज. पुण्याचा विचार केला तर सीओयुपी कॉलेज, सीओयुपीला आता किमान 8 ते 10 विद्यार्थी सीओयुपीला आहेत. व्हीआयटीलाही असेच 10 ते 12 विद्यार्थी आहेत.
त्याच्यानंतर बीट पिलानी गोवा. नुसता IITचा विचार केला तर आता IIT मध्ये मुंबई, जोधपूर, धनबाद, खरगपूर या सर्व IITजना आपले विद्यार्थी आहेत. आणि आपण सुरुवातीपासून असं केलंय की हे सगळं परफॉर्मन्सशी जोडलंय. आणि त्यानं आपण सांगतो की गरिबी हा त्यातला एक फॅक्टर आहे, पण जर तुम्ही दरवर्षी परफॉर्म करत राहिलात तर तुम्हाला पुढल्या वर्षीचे पैसे मिळतील, नाहीतर मिळणार नाही. कारण जो खूप कष्टाने मिळवलेले पैसे असा कोणीही माहीत नाही अशा एका विद्यार्थ्याला देतो देणगीदार, त्यावेळेला तो परफॉर्मन्सलाच देणार आहे. आणि दरवर्षी ह्या विद्यार्थ्यांना आपण नवीन टार्गेट देत राहतो. म्हणजे उदाहरणार्थ त्याला 8 पॉइंटर मिळाले 10 पैकी किंवा 7.5 पॉइंटर मिळाले, तर त्याला सांगतो पुढल्या वेळेला तुला 8 मिळाले पाहिजेत, त्याच्या पुढल्या वेळेला तुला 8.5 मिळाले पाहिजेत. परिणाम तर असा होतो की हे सगळे विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडताना 8.5 पॉइंटरच्या आसपास यांना सगळ्यांना मार्क असतात आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेसमेंट मिळतात कॉलेजमधून. किंवा जर ते नोकरी कुठे मागायला गेले तर परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे चांगल्या प्रकारची नोकरी मिळते. आतापर्यंत आपण एकूण 833 विद्यार्थ्यांना अशा प्रकारची मदत केली. त्यातल्या जवळजवळ 107 विद्यार्थ्यांना नोकरी लागली. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सांगतो की जशी तुम्ही आर्थिकदृष्ट्या खालच्या पायरीवर उभे असताना तुम्हाला वरती येण्यासाठी कोणीतरी मदत केली, तसा नुसतं तुम्ही ₹1,00,000 तुम्हाला आम्ही दिले म्हणून तुम्ही ₹1,00,000 परत करायचे असं नाही, तर तुम्ही हा मनाशी विचार म्हणून आयुष्यभरासाठी बाळगायचा की जसं मी खालच्या पायरीवर उभं असताना मला कोणीतरी मदत केली, तसं मी आयुष्यभर माझ्या ऐपतीप्रमाणे त्या वेळेच्या पण अशा विद्यार्थ्यांसाठी मी मदत करत राहीन. मग ते सेवा सहयोग किंवा विद्यार्थी विकासच्या माध्यमातून असेल, अन्य कुठल्या माध्यमातून असेल, पण हा मी विचार म्हणून आयुष्यभर बाळगीन. हे जो विद्यार्थी आपल्या बरोबर 4 वर्ष असतो किंवा हे सगळे मेंटॉर आहेत, ते आपण फक्त फी देण्यापुरतं काम करत नाही, आयडेंटिफिकेशनचं काम करत नाही. तर हे मेंटॉर ह्या सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या फॅमिलीशी वर्षातून निदान 3दा-4दा वेगवेगळ्या कारणांनी संपर्कात राहतात. त्यांना ह्या सगळे जे आपले विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं आपण बघतो. खरं म्हणजे आता कोरोनाचा कालावधी सोडला तर दरवर्षी सुरुवातीला ठाण्यामध्ये आणि नंतर ठाणे आणि पुणे अशा 2 ठिकाणी आपण ह्या सर्व विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर करतो की ज्याच्यामध्ये विद्यार्थी, पालक, देणगीदार, वेलविशर्स असे सगळेजण सहभागी होतात. आणि त्याच्यातूनही आपण हे सगळे आपले विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याच्यामध्ये गेल्या जे 8-10 वर्षात लक्षात आलंय ते असं की आता ज्ञानाची कवाडं ही इंटरनेट आणि ह्या सगळ्यामुळे खुली झाल्यामुळे मुंबई आणि पुणे ही इथल्या विद्यार्थ्यांची जी एकेकाळी मोनोपोली होती ती जाऊन आता केवळ डिस्ट्रिक्ट लेवलचे विद्यार्थी नाहीत तर अगदी तालुका पातळीवरचे देखील विद्यार्थी आता ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारे कॉम्पीट करायला लागले. आणि खूप अगदी खेडेगावातले म्हणजे आत्ताच एक मुलगी एक कोकणामध्ये लांजा म्हणून गाव आहे. लांजा हे मुळात ऑड ठिकाणी आहे, राजापूर पासून काही अंतरावर. आणि तिथून जवळजवळ 27-28 किलोमीटरवर झरिये म्हणून गाव आहे. म्हणजे त्या मुलीकडे त्यांच्या घरातून साधारण 7-8 किलोमीटर बाहेर आलं की मोबाईलची पहिली रेंज मिळते. डोंगराळ भागात आहे. तिथले विद्यार्थी विश्वासराव, दीप्ती विश्वासराव म्हणून, ती अतिशय हुशार. 5वीलाच तिला राजापूरच्या सेंट्रल स्कूलला प्रवेश मिळाला. 10वीला तिला 93% मार्क मिळाले. 12वीला 92% मिळाले. आणि आता ती MBBS ला मला वाटतं अकोला
किंवा बहुतेक अकोलाच आहे, MBBS याच्यासाठी ह्या वर्षी त्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे आपण नुसती कल्पना करू शकणार नाही की इतक्या खेडेगावातली मुलगी आणि कुठलंही स्पर्धात्मक मार्गदर्शन नसताना MBBSच्या नीटमध्ये येऊन चांगल्या कॉलेजला ती प्रवेश मिळवू शकेल. किंवा मुंबईतल्या झोपडपट्ट्या जेव्हा आम्ही फिरतो, मी अनेक वेळेला म्हणतो की झोपडपट्टीमध्ये राहून MBBS किंवा इंजिनिअरिंगची नुसती स्वप्न बघायला सुद्धा मी मार्क देईन. कारण सगळीकडे प्रचंड आवाज, गोंगाट आणि त्याच्यातून MBBSचं स्वप्न बघणं हे खरोखरच मुलांसाठी आणि पालकांसाठी अतिशय कठीण गोष्ट आहे. पण असे अनेक विद्यार्थी मुंबईच्या झोपडपट्टीमधले हे आता म्हणजे विशेषतः मुंबईतला जो मालाड बोरिवली भागातला जो सगळा पट्टा आहे, तिथे आपले नाखरे म्हणून पालक कार्यकर्ते आहेत, श्रीराम नाखरे, त्यांच्या माध्यमातून जे सर्व विद्यार्थी आपण निवडले त्यातले आता 4 विद्यार्थी MBBS करतात. त्यातला एक विद्यार्थी मिरज मेडिकलला त्याला हे मिळाली. ह्या वर्षी एक शर्मा म्हणून विद्यार्थी आहे, त्याला सायन मेडिकलला ऍडमिशन मिळाली. आता आपले कार्यकर्ते माझ्या बरोबर होते आणि त्या सगळ्या झोपडपट्ट्यातून आम्ही कोरोना असतानाही फिरलो. तर त्यांनी त्या मुलांना सहज विचारलं की तुम्ही ह्या सगळ्या कोलाहलामध्ये अभ्यास कधी करता? तेव्हा सगळ्यांचं एक कॉमन उत्तर होतं की साधारण रात्री 11 नंतर आम्ही अभ्यासाला सुरुवात करतो, कारण तेव्हा जरा शांतता होते आणि अभ्यास चांगला होऊ शकतो. आणि मग 11 ते 1:30-2 वाजेपर्यंत करून मग आम्ही झोपतो. आणि घर साधारण 10x12च्या रूम असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे अभ्यास करून म्हणजे जो मिरज मेडिकलला ज्याला ऍडमिशन मिळाली त्या विद्यार्थीच्या जेव्हा आम्ही घरी गेलो होतो तेव्हा त्याचे वडील म्हणाले की पोरगं एवढं अभ्यास करत होता, आम्हाला वाटलं एक दिवस हे आजारी पडत आहे. पण त्यांनी मिरज मेडिकलला MBBSला ऍडमिशन मिळाली. तर त्यामुळे असे किंवा मुंबईतल्या सगळ्या प्रतिथीय कॉलेजमधले विद्यार्थी आता ह्या सगळ्या झोपडपट्ट्यातून शिक्षण घेत आहेत आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स ह्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचा असा विचार आहे की असं जास्तीत जास्त भागात महाराष्ट्रातल्या आपण पोचावं. आता आपण या वर्षी म्हणजे करोनाच्या काळात सुद्धा लोकांनी 3 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. म्हणजे आणि देणग्या अशा मुलांसाठी की ह्या देणगीतून कोण शिकतोय त्या मुलाचा त्यांना कधी, कारण आपण कार्यक्रम जेव्हा करतो तेव्हा सुद्धा आपण कधी 1 to 1 ओळख करून देत नाही. म्हणजे हे ग्रस्त ज्यांनी तुला मदत केली असं करत नाही. हे सगळे देणारे आहेत आणि हे सर्व विद्यार्थी हे सगळे घेणारे आहेत. तर अशा ज्याची ओळख नाही अशी मुलं शिकावीत म्हणून 3 कोटी रुपये किंवा इतके वर्ष साधारण 2-2.25 कोटी रुपये लोक देतात. गेल्या 10-12 वर्षात एकूण लोकांनी 11 कोटी रुपये या शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दिले. शाळा देखील ज्या आपण निवडतो त्याही सगळ्या प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या ह्या शाळा असतात आणि ज्या त्यांच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या जीवावर अशी शाळा बांधणं शक्य नाही. आणि आता ह्या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा साधारण 40 वर्षापूर्वी सुरू झालेत आणि कौलारू शाळा आहेत बहुतेक सगळ्या, आणि त्याच्यामुळे आता त्याच्यात दुरुस्त करण्यासारखं काही राहिलं नाही. त्या आता पूर्ण पाडून नवीन बांधणं एवढंच आपल्या हातात आहे.
आणि मग आपण असे जे लोक असतात की जे अशी इच्छा दाखवतात की मी असं काही करू शकतो, मग आपण अशा प्रकारची शाळा आयडेंटिफाय करतो. आणि त्याच्यात सुद्धा सगळीकडे एक समान सूत्र ठेवलंय की आपण नुसते पैसे त्यांच्याकडून घेत नाही. त्यांना सांगतो की पैसे तुमच्याकडे आहेत आणि जसं शाळेचं बांधकाम होईल तसं आम्ही त्या त्या टप्प्यावर आर्किटेक्टचं सर्टिफिकेट तुम्हाला देऊ, तुम्ही शाळेला पैसे द्यायचे, शाळेने कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी, कारण समजा आपण एकदम 40-50 लाख रुपये त्या माणसाकडून घेतले तर ते सगळं पुरं होईपर्यंत 6 महिने वर्ष जातं. आणि तोपर्यंत त्या माणसाचे 4दा-6दा फोन येतात की बाबा काय झालं अजून शाळेचं पुढे. आणि मग प्रत्येक वेळेला त्याला समजावत बसण्यापेक्षा जर ते अशा प्रकारची त्याची रचना केली ट्रान्सपरंट की बाबा शाळेचं क्लीनचं काम झालं, त्याचं बिल आलं, पैसे दिले, पहिला स्लॅब झाला, पैसे दिले, तर तोही स्वस्त राहतो की माझे पैसे योग्य त्याच ह्याच्यासाठी वापरले जात आहेत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आपण ज्यांना शाळेसाठी पैसे द्यायचे ते फक्त शाळेसाठी वापरतो आणि ज्यांना विद्यार्थ्यांसाठी द्यायचे ते विद्यार्थ्यांसाठी वापरतो. इथे पैसे आता विद्यार्थ्यांच्यातले शिल्लक आहेत म्हणून ते शाळेसाठी वापरा असं आपण करत नाही. कारण दोन एकाच शैक्षणिक क्षेत्रातले असले तरी दोन वेगवेगळे विषय आहेत आणि त्याचं ट्रान्सपरन्सी आपण तशाच प्रकारे मेंटेन करतो. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण संस्था म्हणून जर अधिक प्रोफेशनल झालो, माझ्या मते एखादी संस्था आणि एखादा उद्योग यातला जर फरक विचारला मला तर मी असं सांगेन की उद्योग जो आहे तो व्यक्ती, तो समूह हा फायद्यासाठी चालवतो आणि ज्या संस्था चालवल्या जातात ह्या नॉन प्रॉफिट मेकिंग चालवल्या जातात. पण ह्या दोघातला जो प्रोफेशनलिझम आहे, अद्ययावतपणा आहे सगळा, तो एक सारखाच असण्याला काही अडचण नाही. आणि आता सरकारी नियम किंवा हे इतक्या प्रकारचे आलेले आहेत की तुम्ही जर अद्ययावत राहिला नाही तर तुम्ही संस्था म्हणून टिकूच शकणार नाही. म्हणजे जसे ह्याच वर्षी अनेक संस्थांना आता माहिती असेल की तुम्ही जे एटीजीचं रिसीट देता तर तुमचा जर रिटर्न फाईल झाला नाही की तुम्ही कोणाकोणाकडून देणग्या घेतलेल्या आहेत तर त्या माणसाला त्या एटीजीचं बेनिफिटच मिळणार नाही. किंवा आता सीएसआरच्या माध्यमातून तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि ते रजिस्ट्रेशन केलं तरच कुठली कंपनी तुम्हाला सीएसआरचे पैसे देऊ शकेल. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात ज्या अनेक लोकांनी पळवाटा शोधून काढलेल्या होत्या की एटीजीच्या काहीतरी खोट्या रिसीट सबमिट करायच्या, आता हळूहळू हे सगळे लूपहोल हे बंद व्हायला लागले. पण त्याच वेळेला संस्था म्हणून आता आपल्यावर अशी जबाबदारी आली की आपण अप टू डेट आहोत, आपण ह्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करतोय आणि आपण पालन न केल्यामुळे आपला देणगीदार उद्या अडचणीत येईल आणि त्याला एटीजीचं किंवा बेनिफिट मिळणार नाही किंवा आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशनच रद्द होईल. म्हणजे यंदा एटीजीची रजिस्ट्रेशन परत नवीन करायला सांगितली आणि ज्यांची सगळी अप टू डेट आहेत, दरवर्षीची रिटर्न फाईल केली, त्यांना 5-5 वर्षाची एक्सटेन्शन ही मिळाली देखील. म्हणजे जर तुमची रेकॉर्ड अप टू डेट असतील आणि आता त्यातला जो योग्य खर्च आहे, आता ह्या सगळ्या 11 वर्षात सुदैवाने आपण एकही रुपया केली, 11 कोटी लोकांकडून घेतले, 11 सगळे कार्यकर्ते हे त्यांचे खर्च तेच करतात आणि काही वेलविशर्स आहेत ते ह्यासाठी देखील मदत करतात. जसं आता गेट टुगेदर म्हटलं, ठाण्याचं जे गेट टुगेदर होत होतं 6 वर्ष टिपटॉप वाले 200-300 पासून 500 पर्यंत
लोकांचं, विद्यार्थी पालक यांचं गेट टुगेदर जेवणासकट हे कुठलेही एकही रुपया न घेता करत होते. किंवा ठाण्यामध्ये एक आनंद झेरॉक्स म्हणून आहे, गेली 12 वर्ष जेवढं डाटा फीडिंग आहे, जेवढं झेरॉक्सिंग आहे, ते सगळंच्या सगळं ते गेली 12 वर्ष फ्री करतं. किंवा ऑफिसची जागा आहे, इथे भिडे म्हणून सत्रस्त आहेत, त्यांची ऑफिसची जागा त्यांनी कॉम्प्युटर कनेक्टिव्हिटी सकट ती आपल्याला वापरायला मोफत दिलेली आहे. त्यामुळे जर कामाचा बेस पक्का असेल, तुमच्या ट्रान्सपरन्सी पक्की असेल, तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये पैसे लोकांना देण्याची इच्छा आहे, आवश्यकता आहे की आपली ट्रान्सपरन्सी खूप चांगली असणं आणि त्याच्याबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ही कमीत कमी असणं जे स्वाभाविक आहे. नशिबाने आपल्या सुदैवाने आजपर्यंत आपण अशी गॅरंटी घेत नाही की पुढेही कधी अशी लागणारच नाही, कारण काम जसं वाढतंय एखादं पुढे काही कामासाठी लागू शकतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, पण आतापर्यंत आणि तीही रक्कम कमी आहे, 11 कोटीमध्ये एकही रुपया ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट नसणं. आणि हे जे सगळं चाललंय यातल्या सगळ्या देणग्या या व्यक्तिगत देणग्यातून हे आता मोठ्या प्रमाणावर चालू आहे. काही अगदी प्रमाणात ह्याच्या देणग्या म्हणजे एखादा ट्रस्ट किंवा ह्याच्यातून मोठ्या देणग्या आहेत, पण प्रामुख्याने आहेत ते सगळ्या व्यक्तिगत देणग्यातून आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की ह्या सर्व देणगीदार हे गेली 10-1 वर्ष अगदी एखाद दोन अपवाद काही परिस्थितीमुळे हे करू शकला नाही, नाहीतर सगळेच्या सगळे देणगीदार दरवर्षी सातत्याने याला देणगी देत आहेत. या देणगीसाठी आपल्याला गेल्या 11 वर्षात एकही माणसाकडे देणगी मागण्यासाठी गेलेलं नाही. समोरून देणगीदारच दुसऱ्या देणगीदारांना सुचवतात, त्यांचा फोन येतो, मग त्यांना आपण भेटतो. पण ज्याला अगदी ग्राम्य भाषेत आपण नुसतंच दगड मारायला गेलो किंवा असं आम्ही काम करतो, तुम्ही पैसे द्या, असं जायची आपल्यावर वेळ आली नाही. आणि ही वेळ केवळ आपल्यावर अशी नाही, कुठलीही संस्था जर अशा प्रकारे आपण काम करण्याचा एक ढाचा तयार केला तर हे होऊ शकतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की आणि हे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यातल्या आतापर्यंत जवळजवळ 107 विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागल्या, ज्यांचा सगळा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 20 लाख रुपये हे पुढल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला परत केले, कारण जे आपण त्यांच्या मनावर बिंबवतो त्याच्याप्रमाणे. आणि त्यांना आपण म्हणतो की तुम्ही रक्कम कमी दिली तरी चालेल, पण मगाशी जो मी उदाहरण दिलं की तो दिवा घालवू नका. रक्कम कधीही वाढवता येईल, पण तुमचा तो विचार, रक्कम देता म्हणजे तुमच्या मनात तो विचार कायम राहायला पाहिजे. तर तोही विद्यार्थी चांगल्या प्रकारे हे करतायत. ह्या वर्षी कोरोनामध्ये जशी रक्कम वाढली तसं एकूण 182 नवीन विद्यार्थी ह्या वर्षी आपल्याला आयडेंटिफाय करता आले, त्यांना मदत करता आली. विशेषतः अनुभव असा की कोरोनामुळे ज्या उत्पन्न गटात आपण ही सगळी मदत करतो आणि त्याच्यात आपण कुठलंही जात पात धर्म कुठलाही हे करत नाही, फक्त जो आता बेसिक क्रायटेरिया सुरुवातीला सांगितला तो क्रायटेरियात बसत असला तरच. आणि नाहीतर काय होतं की एखादं चांगलं कॉलेज नसेल आणि त्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्या विद्यार्थ्यालाही फायदा होत नाही, कारण तिथे चांगलं शिकवलं जात नाही. म्हणजे सगळे पैसे जे देणगीदारांनी अतिशय श्रमाने मिळवून दिले ते सगळे पैसे फुकट जातात. आणि जे आपल्या मनात आहे त्या विद्यार्थ्याला मदत करावी त्याला चांगले मार्क मिळत नाहीत आणि मग त्याला नोकरी किंवा ज्याच्यासाठी हा सगळा आपण अट्टहास करतोय ती चांगली नोकरी मिळत नाही. त्यामुळे तो जो क्रायटेरिया आहे तो आपण सुरुवातीपासून घट्ट धरून ठेवलेला आहे की अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपण मदत करू. तर अशी खूप चांगल्या प्रकारे हे गेली 10-12 वर्ष आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ 50-1 कार्यकर्त्यांच्या मदतीने हे सगळं चालू आहे.
आणि येणाऱ्या काळात आपला असा मानस आहे की आता 3 कोटी आहेत, येणाऱ्या 2-3 वर्षात साधारण 5 कोटीपर्यंत दरवर्षी आणि साधारण एक 600-700 विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचू. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे लोकांचा त्याला हे मिळतोय, आता विदर्भात देखील आता सहज 2-3 नावं मला समोर होती की पालक कार्यकर्ते म्हणून भूपेंद्र शहाणे म्हणून वर्ध्याचे आहेत, ते आता तिथल्या सर्व विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करण्याचा, त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचं काम करतात. सुनील जोशी म्हणून, डॉक्टर सुनील जोशी आपले विद्यार्थी परिषदेचे मूळचे कार्यकर्ते आहेत, ते चिखलीला असतात, ते पण त्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या विद्यार्थ्यांकडे जाण्याचं काम करतात. पल्लवी कुलकर्णी म्हणून अकोल्याच्या आहेत, त्याही अशाच प्रकारचं काम करतात. त्याच्यामुळे असे जर कुठले विद्यार्थी असतील की जे अशा क्रायटेरियामध्ये बसू शकतील तर त्यांना आपल्याला नक्की मदत करायला आवडेल. आणि असे काही कार्यकर्ते, कारण अजून सर्व ठिकाणी अशा प्रकारचे कार्यकर्ते नाहीत, मग लांबून जाऊन कार्यकर्ते त्या विद्यार्थ्यांना संपर्क करतात. तर असे कार्यकर्ते देखील जे अशा प्रकारे काम करू शकतील असेही असले तर त्यांनीही संपर्क करायला हरकत नाही. म्हणजे काम हे येणाऱ्या काळामध्ये केवळ आपण विदर्भ म्हणून विचार करत नाही, तर सगळ्या महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पसरलेलं आहेच. ते अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आपण जाण्यात यशस्वी होऊ. आणि एक असं स्वप्न आहे की असा कुठला विद्यार्थी राहू नये. म्हणजे आपली जी घोषवाक्य आहेत 2-3, त्यातलं एक असं आहे की प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे तो केवळ परिस्थितीने ते फुल कोमजून जाऊ नये, तर ते पूर्ण ताकदीने फुलावं. आणि असे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आपण एकूण राष्ट्र म्हणून जरी विचार केला तरी त्यांच्यामध्ये चांगले डॉक्टर, चांगले इंजिनियर, चांगले मॅनेजमेंटचे लोक, चांगले फार्मा कंपन्यांमध्ये काम करू शकतील, संशोधन करू शकतील, अशा प्रकारचे विद्यार्थी ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, ते जर आपण अकाली त्या काळ्या जर खुडल्या गेल्या किंवा कोमजल्या गेल्या तर समाज म्हणून, राष्ट्र म्हणून सुद्धा खूप मोठं नुकसान आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे विद्यार्थी चांगले डॉक्टर होतील, चांगले इंजिनियर होतील, त्यावेळेला त्यांना समाजाचे कदाचित प्रश्न अधिक चांगले समजतील की जे काही मुंबई पुण्यातल्या शहरांच्या पुरते मर्यादित असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या प्रश्नांचा आवाका असण्याची शक्यता कमी, किंवा जी आतून ओढ पाहिजे ती अधिक ह्या सगळ्या ह्याच्यातून उत्पन्न होईल आणि अधिक चांगला विकास हा येणाऱ्या काळामध्ये आपला देशाचा, समाजाचा होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. आणि तो विश्वास व्यक्त करून आणि ह्या निमित्ताने तुमच्याशी संपर्क साधण्याचा मला संधी दिल्याबद्दल रामायण प्रतिष्ठान नागपूरचा मी आभारी आहे. आणि ह्या पुरताच हा संबंध न राहता पुढे देखील हा संबंध टिकून राहील आणि ह्याच्यातून नवीन काहीतरी ॲव्हेन्यूज उत्पन्न होतील असा विश्वास व्यक्त करून मी माझं निवेदन संपवतो. अजून एक 10-15 मिनिटं आपल्याकडे आहे. जर कोणाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, प्रश्न विचारायचे असतील तर ते मोकळेपणाने विचारू शकतो. हा, देणगीदार संपर्कात कसे येतात असा एक प्रश्न इथे आलेला आहे. सुरुवातीला दोन्हीच्या बाबतीत आहे, विद्यार्थी कसे संपर्कात येतात आणि देणगीदार, दोन्हीची उत्तर मी एकाच वेळेला देतो. देणगीदारांच्या बाबतीत एक तर सुरुवातीला मी 28 वर्ष ठाण्यामध्ये होतो, त्या माझ्या इमेजचा फायदा हा नक्कीच ह्या सर्वांसाठी झाला की हे ज्या संस्थेचं काम करतायत त्याला पैसे द्यायला काही हरकत नाही, डोळे मिटून ते योग्य कारणासाठीच वापरले जातील. आणि त्याच्यातून सुरुवातीला काही लोक जोडली गेली. अगदी सुरुवातीला आपण अशा
एक 40-50 जे पोटेन्शियल डोनर होऊ शकतात अशा लोकांचं एक गेट टुगेदर घेतलं, त्यांच्या पुढे ही संकल्पना सगळी मांडली आणि त्याच्यातून काही डोनर तयार झाले आणि त्याच्यानंतर मग ज्या प्रकारची कार्यपद्धती आपण अवलंबली त्यामुळे हे डोनर्सच अन्य डोनरला तुला व देणगी द्यायची असली तर ती ह्या कामासाठी दे, अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे असं सांगत राहिले. मग त्यांचे फोन यायचे किंवा मला यांनी सांगितलं तर मला पण देणगी देण्याची इच्छा आहे. मग आपण त्यांना भेटून आपली सगळी हे सांगून ते देणगीदार सुरू झाले. आणि ह्याच्यात आपण आणखीन एक गोष्ट केली ती म्हणजे एक आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल ब्रॉडकास्ट ग्रुप म्हणून एक येतो की ज्याच्यामध्ये नुसता ग्रुप केला तर त्याच्यामध्ये आपापसात गुड मॉर्निंग गुड नाईट कोणीही त्याच्यावर कुठल्या तरी पोस्ट टाकायला लागतो. ब्रॉडकास्ट मध्ये व्यवस्था अशी आहे की जो तो ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करतो तोच फक्त त्याच्यावर संदेश पाठवू शकतो. आणि आपण वर्षभर आपण विद्यार्थी निवडतो कसे, आपण त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांना नोकरी लागले तर त्या कुठे लागले, ह्या सगळ्याची माहिती वर्षभर निदान एक 8, 10, 12 वेळेला ह्या सगळ्या देणगीदारांना पाठवत राहतो. आणि त्याच्यामुळे हे देणगीदार जोडले जातात वर्षभरासाठी. त्यामुळे पुढल्या वर्षी आता ह्या वर्षी तुम्ही पैसे द्या असं म्हणायला लागत नाही. साधारण जून झालं की त्यांचेच फोन यायला लागतात की या वर्षीचे पैसे आता कधी पाठवू म्हणून. हे ऐकायला जरा सामाजिक काम करणाऱ्यांना सुद्धा विचित्र वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे. आणि आतापर्यंत आपण एकही माणसाला किंवा ह्या वर्षीची तुझी देणगी आली नाही असा कधी फोन केलेला नाही. कारण आपल्याला माहिती आहे त्याला देणगी देण्याची इच्छा आहे. जर खरोखर आली नसेल तर काहीतरी त्याची अडचण असेल म्हणूनच ती आली नसेल. नाहीतर त्याला काम कळलेलं आहे, तो निश्चितपणे ते पैसे देणार. हे जसं देणगीदारांच्या बाबतीत आहे. आणि त्यांचा व्यक्तिगत संपर्क हा वर्षातून 3दा 4दा ह्या सगळ्या देणगीदारांशी आपण सातत्याने ठेवतो. तोही प्रयत्न आपण करतो की नुसतं वर्षभरानंतर देणगीसाठी जायचं असं नाही तर कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने त्यांच्याशी फोनवर संपर्क असेल, प्रत्यक्ष भेटत असेल, हाही सातत्याने ठेवतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुरुवातीला आपण काय केलं की हे जे काही प्राध्यापक आणि शिक्षक कार्यकर्ते निवडले की जे आपल्याला अशा प्रकारची मुलं देतील. कारण नाहीतर असे विद्यार्थी कुठे तुम्ही शोधत फिरणार. मग त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला नुसती कुठली तरी नावं देऊ नका, ह्या क्रायटेरियात बसणारी नावं तुम्ही आम्हाला द्या. आणि त्याचा फायदा असा झाला की ह्या शिक्षक प्राध्यापकांकडून ही नावं आल्यामुळे त्यांना त्यांची इंटिग्रिटी माहिती होती, त्यांची कष्ट करण्याची ताकद माहिती होती आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रत्यक्ष चांगल्या यशामध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण खूप चांगलं झालं. आणि त्यामुळे संस्थेला कधी कधी नुसतं पैसे दिले असं नाही, त्या विद्यार्थी पुढे कसा पुढे आला हे देखील प्रत्यक्ष लोकांना दिसायला लागतं. ते दिसण्याचं काम ह्या सगळ्या ह्याच्यामुळे झालं. आणि नंतर मग पेपरमधून हे सगळे विद्यार्थी आता 800 विद्यार्थी ह्या सगळ्या मांडवा खालून गेलेले असल्यामुळे ते विद्यार्थी, त्यांचे पालक, हे त्यांचे नातेवाईक, त्यांचे अन्य संबंधित ह्या सगळ्यांना सांगत राहतात. आणि त्याच्यातून हे सगळे विद्यार्थी येत राहतात. अनेक ठिकाणी कॉलेजेस त्यांच्या वेबसाईटवर, आत्ताच एक फिजिओथेरपीचा मुलगा होता त्याला आपण मदत केली आणि कॉलेजने त्यांच्या वेबसाईटवर टाकली की अशी अशी ही संस्था आहे आणि ही अशा विद्यार्थ्यांना मदत करते आणि तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याला अशी काही मदत लागली तर त्यांनी यांच्याशी संपर्क करावा. त्यामुळे अशा अनेक माध्यमातून जसं 2-3 मोठ्या गोष्टी घडल्या. म्हणजे एक नाही, लोकसत्तांनी सर्व कार्यशील यशस्वी म्हणून त्याचा जो गणपतीमध्ये त्या संस्था निवडतात त्याच्यात 5-6 वर्षापूर्वी आपली निवड झाली. आणि त्याचा खूप मोठा फायदा, कारण जवळजवळ 1.5 पानाची आपली सगळी माहिती हे लोकसत्तेच्या प्रमुख सगळ्या महाराष्ट्रात जाणाऱ्या वृत्तमध्ये आली आणि त्याचा खूप चांगला फायदा झाला. अकेला चलो रे म्हणून महेश म्हात्रे यांनी टीव्हीवर माझी मुलाखत घेतली ती, त्याचाही फायदा झाला. आता आपल्या ह्याच्यातून
दिल्ली दूरदर्शनवर एक महिन्याभरापूर्वी एक मुलाखत अर्ध्या तासाची झाली. त्यामुळे अशा अनेक माध्यमातून हे लोकांना माहिती होत गेलं आणि ते चांगल्या प्रकारे त्याचे वाढत गेले. आणि त्याच्यात हे कोणी जिल्हा परिषद सांगतो, आणि हे कोणी असं एक दोननी करण्याचं काम नाही. चांगली मोठी टीमही ह्याच्यात जोडली गेली, अनेक कार्यकर्ते जोडले गेले आणि ते त्याच आपल्याला अपेक्षित असलेल्या निस्वार्थ भावनेने काम करत असल्याने हे सगळं शक्य झालं. जिल्हा परिषद नगर परिषद शाळांना आपण मदत करतो का? नाही, त्यांना आपण ज्या शाळा नवीन बांधण्याचं काम करतो त्याच्यात ह्या आपलीच एक उदाहरणार्थ संस्था छत्रपती शिक्षण म्हणून कल्याणला आहे, आणि ती ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला त्यांचं घोषवाक्यच असं होतं की शाळा नाही तिथे शाळा. त्यामुळे त्यांच्या सगळ्या शाळा ह्या वाडा मोखाडा अशा सगळ्या ग्रामीण आदिवासी भागांमध्ये ह्या शाळा आहेत. आणि तशी आपण मर्यादित प्रमाणावर करत असल्यामुळे मग त्यातल्या ज्या आता 40 वर्षांनंतर अतिशय पडलेल्या अवस्थेत किंवा केव्हाही काही होऊ शकतं अशा अवस्थेत शाळा आहेत, त्या शाळांना आपण ही मदत करतो. आणि एखादी चांगली शाळा असेल तर त्यांना अन्य काही मदत, म्हणजे जसं काही कॉम्प्युटर लॅब असेल किंवा अशा प्रकारचा विचार होऊ शकतो. पण जिल्हा परिषद आणि नगर परिषद ह्याच्या शाळांमध्ये प्रश्न असा असतो की शिक्षक सतत बदलते असल्यामुळे तसेच डेडिकेटेड शिक्षक ह्या सगळ्याचा वापर मुलांसाठी चांगल्या प्रकारे करण्याची क्षमता असलेली मिळतील याची खात्री नसते, जी ह्या सगळ्या शाळांमधून असते. आणि ह्या शाळांना सुद्धा मदत करताना आपण म्हणजे परवाच सचिन तेंडुलकर फाउंडेशन आता गेल्या वर्षीपासून आपल्याला मदत करतं. तर त्याने विचारलं की ह्या शाळा आयडेंटिफाय कशा करता तुम्ही? आम्ही म्हटलं की त्या शाळांचे रिझल्ट कसे आहेत. आता ह्या सगळ्या शाळा ज्यांना आपण मदत केली त्यांचे रिझल्ट दरवर्षी 100% लागतात आणि त्यातली अनेक मुलं ही 85%, 90% असे मार्क मिळवतात. आणि मग त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की ह्या बांधलेल्या शाळातले असे विद्यार्थी तुम्हाला पुढे शिक्षणासाठी मिळतात का? तर नशिबाने तेही विद्यार्थी आपल्याला मिळतात. म्हणजे पहिल्या ज्या 3 शाळा बांधल्या त्यातल्या किमान आता 20-25 विद्यार्थी असतील की ज्यांनी त्यांचं चांगलं शिक्षण संपवून आता कोणी इंजिनियर झालंय, कोणी अन्य शिक्षण पूर्ण केलंय आणि चांगल्या नोकऱ्या त्यांना लागलेत. माणगावचा एक विद्यार्थी आहे, त्याला आता MSCB मध्ये नोकरी लागली, त्याला जवळ 50,000 रुपये दरमहा पगार आहे. त्यामुळे शाळांच्या बाबतीत आपण हे धोरण स्वीकारलेलं आहे. आणि आता ज्या शाळा आहेत देणारे हे आता प्रामुख्याने मुंबई पुणे ह्या भागातले असल्यामुळे त्यांना त्या जवळच्या भागातल्या शाळा देण्यात इंटरेस्ट स्वाभाविकपणे जास्त असतो. खूप लांबच्या शाळेत विचारलं तर पटकन त्यांची ती मानसिकता नसते. नाही, ह्याच्यात आपण कमीत कमी किती रक्कम देता येते असा एक प्रश्न आहे, गाडगेने विचारला. ह्याच्यात आपण ते बंधन कधी ठेवलेलं नाही, कारण मी पहिल्यापासून म्हणतो की ह्याच्यात देण्याची भावना आहे ती जास्त महत्वाची आहे. किती देतो हे परिस्थिती ठरवते. त्यामुळे आज एखादा जो कमी देणार आहे तो उद्या जास्त देऊ शकतो, पण माझ्याकडे आता कमी आहेत आणि तरी देखील मी देतो, तर मला वाटतं की ज्याच्याकडे जास्त आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा त्याची कमी असलेल्याची भावना ही अधिक मोठी आहे, जरी तो जास्त रक्कम देऊ शकला नाही तरी. त्यामुळे आपण त्याच्यावर कुठलंही ठेवलेलं नाही. सर्वसाधारण विचार केला तर हल्ली म्हणजे मुंबई पुणे असं प्रामुख्याने देणगीच्या बाबतीत कार्यक्षेत्र असल्यामुळे साधारण 25-50 हजार देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण तो आपण कधीही हे ठेवलेलं नाही की तुमची जी ऐपत असेल त्याप्रमाणे तुम्ही द्या, त्याचं स्वागत आहे. आता ऑनलाईन देणगी देण्याची सोय आहे, त्यामुळे कुठूनही पटकन एका दिवसात ते पैसे तिथे मिळू शकतात आणि त्याला त्याची रिसीटही हल्ली ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांना ऑनलाईन आपण पाठवतो ईमेलच्या माध्यमातून. जर नसेल तर मग कोरिअर किंवा अन्य काही माध्यमातून देतो. पण असं
आपण कुठलं बंधन ठेवलेलं नाही की एवढी रक्कम द्यायला पाहिजे. सर्वसाधारणपणे एका विद्यार्थ्याचा आतापर्यंत आपण जर ऍव्हरेज खर्च बघितला तर तो साधारण 50,000 रुपये येतो. सगळ्या विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज केला तर. आता इंजिनिअरिंगच्या बाबतीत तो खर्च जास्त आहे, मेडिकलच्या बाबतीत देखील तो जास्त आहे. फक्त गव्हर्नमेंट मेडिकल असल्यामुळे साधारण आता गव्हर्नमेंट मेडिकलची फी ही 1,10,000च्या रेंजमध्ये आहे, पण राहण्याचा खर्च तेवढ्याच प्रमाणात आणखी नव्हतो. इंजिनिअरिंगच्या फी आता चांगल्या कॉलेजलाच आपण देत असल्यामुळे साधारण फी 1.5 लाखाच्या आसपास फी आहेत. कारण इंजिनिअरिंग मध्ये अडचण अशी आहे की दोन कॉलेज सोडली आणि त्याच्यात सुद्धा आता गव्हर्नमेंट असलेल्या सीट्स या कमी आहेत आणि ऑटोनॉमस आता ती कॉलेजेस झाल्यामुळे त्यांची देखील फी आता वाढत चाललेली आहे. पण इंजिनिअरिंग मध्ये अशी सीओईपी पुणे, व्हीजेटीआय, एसपी कॉलेज असे अगदी कमी कॉलेजेस आहेत की जे इंजिनिअरिंग मध्ये हे आहेत. त्यामुळे ह्या फी आता खूपच जास्त, म्हणजे आता पूर्वी आम्हाला असं वाटायचं की नर्सिंग हा खूप उपयुक्त कोर्स आहे, 3 वर्षामध्ये आता रेग्युलर डिग्री मिळते बीएससी नर्सिंगची. पण आता नर्सिंगला सुद्धा 70-80 हजार रुपये फी नर्सिंगची सुद्धा घ्यायला सुरुवात झाली. कारण सगळं प्रायव्हेटायझेशन असल्यामुळे जसे त्यांना पगार मिळतात त्या प्रपोर्शन मध्ये त्यांच्या फी घ्यायला सुरुवात होते. नाही, हे सगळे जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांची स्वाभाविकपणे प्रतिक्रिया खूप चांगल्याच असतात. आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की सर्वसाधारणपणे कुठलाही माणूस एवढा कृतज्ञ नसतो की त्याला कोणीतरी मदत केली आणि तो पुढे त्याच्या आयुष्यात तसं काही करणार नाही. काही 2-3%, 4%चा अपवाद बाजूला सारायचं, ते समाजात सर्वसाधारणपणे नेहमी असतात. आणि दुसरं असं असतं की कधी कधी त्यांनी काहीच केलं नाही असा आपण आधीच निर्णयाला येतो. म्हणजे त्याच्या काही वेळेला व्यक्तिगत जीवनातल्या किंवा आता ही सगळी मुलं झोपडपट्ट्यातून, खेडेगावातून येतात. आज झोपडपट्टीतल्या मुंबईतल्या मुलाला जर नुसती एखादी खोली घ्यायची म्हटली तरी सुद्धा आता लाखो आणि करोडोच्या खाली काही होत नाही. त्यामुळे त्याला मी म्हणतो डोकं वरती काढायला जो वेळ लागतो तो सुद्धा खूप मोठा आहे. पण मला खात्री आहे की तो हा विचार आयुष्यभर नक्की त्याच्या बरोबर ठेवणार आणि तो अशा विद्यार्थ्यांना नक्की उलट मी तर पुढे जाऊन असं म्हणतो, खरं म्हणजे ह्या सगळ्या योजनेची यशस्वीता याच्यात आहे की पुढे जाऊन ह्या विद्यार्थ्यांनीच हे जसं ॲल्युमिनी असतात कॉलेजेसच्या आणि यांच्या, तसं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची ॲल्युमिनी लक्षात घेतली तर त्यांनीच हे काम पुढे नेलं पाहिजे. त्याला वेळ लागेल कारण ही मुलं स्थिरस्थावर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मदत करायला सुरुवात करतील. आता त्याचं प्रमाण कमी आहे, पण अशा प्रकारे यशस्वी झालेली मुलं आणि यातल्या अनेक जण मला प्रश्न विचारतात की समजा यांनी नाही पैसे परत दिले. मी त्यांना असं म्हणतो की जी फॅमिली, जे कुटुंब आज समाजावर अवलंबून आहे, भविष्यामध्ये ते कुटुंब आणि त्याचे पुढे उत्पन्न होणारी पुढची पिढी ही समाजावर अवलंबून नाही. आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याला इंजिनियर म्हणून, डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली हे सुद्धा मोठं यशच आहे ना. त्यांनी पुढे जाऊन आणखीन करावं ही अपेक्षा आहे, तर करतील असा विश्वासही आहे. पण मुळात आज समाजावर असलेलं एक कुटुंब हे उद्या समाजावर अवलंबून नाही. आणि एक जो विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, आणखीन काही फार्मास्युटिकल याच्यात चांगल्या पदावर होऊ शकतो, तो उद्या कुठलं तरी एखादं साधं काम करत आयुष्य काढलं असतं. तर हाही एक मोठा बदल आहे की असे विद्यार्थी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये पुढे जातील. आज नुसता एमटेकचा विचार केला तर आता आपल्याकडे 7 विद्यार्थी एमटेक करतायत आणि ते जे सगळेजण एमटेक करतायत ते सुद्धा सीओईपी पुणे, आयसीटी,
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, VJTI, VIT, बिट्स पिलानी गोवा अशा चांगल्या संस्थांमधून ते सर्व विद्यार्थी, MBA करणारे जे विद्यार्थी आहेत, आता आपल्याकडे MBA करणारे वेलिंगकर, IMM अहमदाबाद, IMM लखनौ, IIT रुड़की आणि जमनालाल बजाज ह्या सगळ्या म्हणजे ज्या सगळ्या भारतातल्या ह्याच्यात फक्त नसेल तर पटकन IMM कलकत्ता नाही आता, पण अशा यशस्वी संस्थांमधून आपले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हाही एक खूप मोठा बदल आहे. आणि आपण असा दावा करण्याचं कारण नाही की आपण नसते मदत, हे झालेच नसते, पण ती फार मोठी अडचण त्यांच्या आयुष्यामध्ये होती, ती आपण दूर करून त्यांना हा प्रवास सुकर करून दिला, एवढं तर आपण निश्चितपणे म्हणू शकतो. त्यांचे काम करण्याची इच्छा आहे, आम्हालाही आवडेल. आणि मी नेहमी म्हणतो की आता म्हणजे सुरुवातीच्या काळात तर काम करावंच, पण अगदी रिटायरमेंटचा विचार केला, अगदी 60व्या वर्षी रिटायर झालं तरी आता आयुर्मान एवढं वाढलंय की 75 वर्षापर्यंत, मी आता 70त प्रवेश करेन, पण म्हणजे 15 ते 17 वर्षाचं ऍक्टिव्ह लाईफ हे तुम्हाला मिळू शकतं. जे अनेक लोक नुसतेच संध्याकाळी जाऊन कट्ट्यावर बसायचं, कुठेतरी इकडे जा तिथे जा, नाहीतर घरून या कोचावर उठायचं त्या कोचावर बसायचं, ह्याच्यात घालवतात. त्याच्यापेक्षा काहीतरी सकारात्मक. आणि दुसरं मला असं वाटतं की ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, ज्यांच्याकडे क्षमता आहे, असे जर चांगली माणसं अगदी रिटायरमेंट नंतर देखील ह्या कामात आपण गुंतवू शकलो किंवा त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली तर हा जो सगळा कॅनव्हास आहे संस्थांचा, आज अनेक संस्था अशा आहेत की त्यांच्या कार्यकर्त्यांची खूप मोठी झेप घेण्याची कुवत नाही, पण अशा कार्यकर्त्यांनी जर त्यांना लिडरशिप दिली तर ह्या संस्था फार मोठी झेप घेऊ शकतात. तर त्यामुळे मी असं म्हणेन की पहिल्या इनिंगमध्ये समजा आपल्याला फार मोठं काही करायला नाही जमलं तर सेकंड इनिंगचा नीट विचार करून आफ्टर रिटायरमेंट जरी आपण सुरू केलं तरी 10, 12, 15 वर्ष आपण हे काम करू शकतो. आणि त्यातून आनंद, मी नेहमी म्हणतो की मला माझ्या नोकरीच्या कालावधीत जितकं अनुभव मिळाला नाही त्याच्यापेक्षा शतकोटीने अनुभव, आणि हे सगळं विश्व जे माझ्यासाठी कधी खुलत झालं नसतं. म्हणजे अशा प्रकारच्या झोपडपट्ट्यातून जाण्याचा प्रसंगही कधी एवढा आला नसता, तिथले प्रश्न कळले नसते, तिथले विद्यार्थी एवढी स्वप्न बघू शकतात आणि ती प्रत्यक्षात आणू शकतात. हे सगळं खूप अनुभव आपला रीच करणारं, समृद्ध करणारं जीवन, अशा प्रकारचा हा सगळा अनुभव आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे देखील जे काही कार्यकर्ते असतील जे आता 50 आहेत, 55 वर्षे आहेत, आणि हे असं एका दिवसात कधी होत नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो 50-55 वर्षी थोडं सुरू केलं तर मग पुढल्या काळामध्ये ते अधिक जोमाने ते करता येतं. आज रिटायर झालं आणि उद्या सुरू करायचं आहे तर असं काही जादूच्या काढणीसारखं हे करणं शक्य नसतं. रामायण ते विश्वास आहेच की रामायण या सगळ्या कामामध्ये नक्की त्याचा वाटा उचलेल. आणि अशा प्रकारचे विद्यार्थी निवडणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा एक मोठा हे आहे. फक्त सगळ्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की जो त्यातला मूळ हे आहे. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की जरा सैल केलं तर काय, पण मी नेहमी हातात आपण जर वाळू धरली आणि मूठ घट्ट करून ती हे करण्याचा प्रयत्न केला, एखादं बोट कुठेतरी पटकन हलतं आणि ती पडायला सुरुवात होते. तसं तो जर क्रायटेरिया आपण सैल करण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू ते सगळं सैल होऊन जातं. त्याच्यामुळे म्हणजे कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवण्याचं हे आहे की कोणीही देताना हा ठीक आहे मी तुझं काम करतो अशी कमिटमेंट न देता आपल्या ते साच्यात बसत असेल, आणि हे त्याच्या शेवटी हितासाठीच आपण सगळं करतोय विद्यार्थ्यांच्या. कारण एखाद्या चांगलं नसलेल्या कॉलेजमध्ये पैसे देणं म्हणजे ते गटारात ओतण्यासारखं आहे. त्या विद्यार्थ्यालाही त्याचं भविष्यात काही उपयोग होणार नाही आणि देणगीदाराचे पैसे मात्र फुकट जातील. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी हा नेहमी विचार करावा की कुठेही
देताना हा ठीक आहे आपण हे नक्की करू असे एक सर्वसाधारणपणे आतून आपल्याला वाटत असतं काहीतरी मदत करावं, त्याचाही तो भाग असतो. पण तसं न करता जर आपण हा क्रायटेरिया जो इतके वर्ष धरलाय आणि त्याच्यातच त्याची यशस्वीता आहे, तर तो जर तसाच धरून आपण अशा तऱ्हेचे विद्यार्थी ग्रामीण भागातून किंवा निम्न शहरी तालुका पातळीवर जर मिळवू शकलो तर अनेक अशा चांगल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतील जे भविष्यात आपल्याला, देशाला, समाजाला खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतील. येस, आणखीन गणेश शिरोळ यांचा मेसेज. मंजूर रागीत. येस. अजून प्रश्न नाही येत आता सध्या. हा. तर आता आपण हा कार्यक्रम उत्तरार्धात आता पोचलेला आहे. तर मी आभार प्रदर्शन मानतोय की लोकसहभागातून देशसेवा कशा प्रकारे करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे माननीय श्री रवींद्र कर्वे आणि त्यांचे सहयोगी. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कुणीच उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपली ही धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. उद्योग आणि संस्था संचालन यातील साम्य सांगताना आपण अद्ययावत असणे गरजेचे आहे असे सांगितले. समाजसेवेचा विचाराचा दिवा विझू न देता कायम ठेवण्याची संकल्पना अतिशय उत्तम आणि उपयोगी आहे. वेळात वेळ काढून आपण आपल्या कार्याची माहिती ग्रामायण व्यासपीठावर दिलीत, याबद्दल मी ग्रामायणतर्फे आपले आभार मानतो. तसंच हा कार्यक्रम बघणारे आणि आता वेळ नसल्यास नंतर बघणारे यांचे पण मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. नमस्कार. छान झाला कार्यक्रम. ग्रामायण घेऊ श्वास हा नवा, ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा, ग्रामायण ग्रामायण